नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेमधून राज्यातील 2 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा अपात्र ठरलेला आहेत का? तुम्हालासुद्धा या योजनेमधून हप्ते येत नसेल तर ह्या योजनेसाठी पात्र कसे व्हावे आणि हप्ते कसे मिळवावे, संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर त्याच्या आधी आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. केंद्राच्या ह्या योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेला नमो शेतकरी महासन्मान निधी चाही हप्ता त्याचवेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. पण ह्या योजनेच्या 16व्या हप्त्यापासून राहिलेले अनेक शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार पी एम किसान योजनेची 88.82 लाख शेतकरी कुटुंबांना 1983.72 कोटी रुपयाचा 16वा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. तर राज्यातील 2,10,580 शेतकऱ्यांना 16वा हप्ता मिळाला नसून त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. पण अशा शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. तांत्रिक अडचणीमुळे किंवा ई-KYC केली नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. तर मित्रांनो, काय करणे पैसे मिळण्यासाठी ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केले नाही, ई-KYC केले नाही, काही कारणास्तव खाते बंद पडलेले आहे किंवा नोंदणी करण्याची प्रोसेस पूर्ण झालेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. तर काय करावे? ज्या शेतकऱ्यांची ई-KYC करायची राहिलेली असेल अशा शेतकऱ्यांनी ई-KYC, आधार लिंक आणि बँक खाते सुरू आहे का याची खात्री करून द्यावी. जरी 16वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नसेल तरी ई-KYC केल्यानंतर शेतकऱ्यांना हे पैसे पुढच्या हप्तेवेळी किंवा त्याच्या आधी वितरित करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची किंवा चिंता करण्याची कारण नाही. दरम्यान राज्याच्या कृषी विभागाकडून 10 मार्चपर्यंत ई-KYC, आधार सीडिंग, नवीन नोंदणी करण्यात लोकांना मान्यता देण्यात या संदर्भातील मोहिमे राबविण्यात आली असून CSC केंद्र व बँकमार्फत कामकाज सुरू ठेवण्याची सूचना आयुक्तालय स्तरावर देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, शेवटची तारीख आहे 10 मार्च. ह्या 10 मार्चच्या आत तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक करून घ्यायचं आहे, ई-KYC करून घ्यायचं आहे, लँड सीडिंग करून घ्यायचं आहे. असे केल्याने तुमची जी 16वा हप्ता आलेला नसेल तो 16वा हप्ता मिळतो. आणि ज्या शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी, त्यांना पण 10 मार्चच्या आत नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या राहिलेला 16वा हप्ता आले नसल्याने तुम्ही अपात्र ह्या हप्त्यासाठी ठरलेला आहेत. तर मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. इथंच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.